अगं माधुरी, अजून किती वेळ? मला कधी मिळणार आहेत मोदक खायला? मोदक पहिली गोष्ट म्हणजे तुझ्यासाठी नाहीये, तर बाप्पासाठी बनवलेले आहेत मी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MJZZ रेसिपीज मध्ये. गडबड गोंधळ सगळं चालू असणार आहे कारण बाप्पा येण्याची घाई सगळ्यांना लागलेली आहे. तर आज मी बनवलेले आहे बाप्पासाठी मलाई केशर मोदक. हे मोदक मी अगदी 15 मिनिटात बनवलेले आहेत. कसे बनवले? चला तर मग जाऊया किचनकडे. 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, ते आपण मिक्सर मध्ये छान बारीक करून घेऊया. पनीर इथे छान वाटून घेतलेलं आहे मी. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट झालेलं आहे पनीर. पनीर हे जे आपण वाटून घेतलंय हे कंपल्सरी मिक्सर मध्येच वाटा, किसून नका घेऊ, कारण आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट हवी आहे पनीरची. सर्वात आधी आपण जे बारीक करून घेतलेलं पनीर आहे ते आपण पॅन मध्ये टाकूया. आता आपण टाकणार आहोत 100 ग्रॅम मिल्क पावडर. जर मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्हाला कंडेन्स मिल्क इथे वापरायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता. आताच आपण मोजून 100 ग्रॅम पिठी साखरही टाकणार आहे. तीनही साहित्य आपल्याला मंद आचेवर छान शेकून घ्यायचे, छान मिक्स करून घ्यायचे. आपण जी पिठी साखर वापरलेली आहे त्याच्यामुळे ना मिश्रणाला थोडंसं पाणी सुटेल, तर घाबरू नका. हे मिश्रण आपल्याला मंद आचेवर पूर्ण घट्ट होईस्तोपर्यंत शिजवून घ्यायचंय छान. तुम्ही बघू शकतात आपलं जे मिश्रण आहे मिल्क पावडर, पनीर व साखरेचं, ते छान एकजीव झालेलं आहे. इथे आपण टाकून घेणार आहोत केशर मिक्स केलेलं दूध. याने छान रंग येणार आहे मोदकाला. 3 ते 4 मिनिटातच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता केशर वापरल्यामुळे रंगही खूप सुंदर आलेला आहे. आता आपण मोदकाच्या तयारीला लागूया. मिश्रण इथे काढून घेऊया व थोडं थंड होऊ देऊया मिश्रणाला. काजू व पिस्ता इथे घेतलेले आहेत मी, ते आपण मंद आचेवर थोडेसे भाजून घेऊया. बदामाचे व पिस्त्याचे काप मी छान भाजून घेतलेले आहे. आपलं मिश्रण छान कोमट झालेलं आहे, ते पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेऊया आपण छान. याच्यात आपण चिमूटभर वेलची पूड टाकणार आहोत. मिक्स करून घेऊया. पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण मोदक बनवायला घेऊया. इथे मी मोदक बनवताना दोघही साचे वापरणार आहेत. त्याच्यात थोडेसे बदाम व पिस्ता मिक्स करणार आहोत. मोदक बनवताना साच्यामध्ये आपण आधी पिस्त्याचे काप सजावटीसाठी टाकून घेऊया. बदामाचेही काप टाकूया. यात आपण आता मोदकाचं जे सारण आहे ते भरून घेणार आहोत. मोदकाचा साचा बंद करून घेऊया व उरलेली जी स्टफिंग आहे ती ह्या पोकळ भागात आपण भरून घेऊया. ते छान दाबून स्टफिंग आपण स्टफ करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात साच्यामध्ये. आपण तो आता ओपन करणार आहोत. वाव, तुम्ही बघू शकता छान आपला हा मोदक तयार झालेला आहे. बघू शकतात किती छान आकार पण आलेला आहे मोदकाला आपल्या. आपण बदामाचे काप व पिस्त्याच्या कापामुळे हा मोदक अजून सुरेख दिसतो. छोट्या साच्यातही आपण मोदक बनवून घेऊया. सर्व मोदक आपले तयार झालेत, ते आता आपण नैवेद्याच्या थाळीत सजून घेऊया. बाप्पाच्या स्वागतासाठी तयार आहेत केशर मलाई मोदक. मोदक दिसायला जेवढा सुंदर दिसतोय ना, तेवढा चवीला सुद्धा अप्रतिम लागतो. तर ही मोदकांची रेसिपी तुम्ही घरी लवकरात लवकर ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शन मध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला शेअरही करा. थँक्यू.